हेलो डियर स्टूडेंट, हाउ आर यू सर? बहुत बढ़िया. आपका फर्स्ट पार्ट जो आहे तो वो बहुत यूजफुल रहा आहे. आपल्या फर्स्ट पार्टच्या नंतर काही विद्यार्थ्यांच्या जे अदर स्टेटचे आहेत त्यांना बिचाऱ्यांना मराठी समजत नाहीये, तरीसुद्धा त्यांच्या खूप चांगल्या पद्धतीच्या कमेंट आलेल्या होत्या की सर कंटेंट जे होतं ते कंटेंट आम्हाला पूर्ण पद्धतीने समजत होतं आणि ते आम्ही नोट डाऊन करून घेतलेलं आहे. बट इफ पॉसिबल इन नेक्स्ट पार्ट सेकंडमध्ये जर असेल पॉसिबल तुम्हाला तर हिंदी आणि इंग्लिशमध्ये थोडंसं ट्राय करा कन्वर्जन करण्याचं. तर मी या पार्टमध्ये थोडासा तो प्रयत्न करेल. ठीक आहे. बघा आपल्या इकडची हिंदी जी आहे, आपल्या इकडची हिंदी तुम्हाला सांगायची गरज नाही. असे दोन उदाहरणं माझ्यासोबत घडले आहेत. माझ्यासोबत म्हणजे मी तर पाहिलेले आहेत आपल्या इकडचे लोक हिंदी कसे बोलतात. एक वेळा हॉस्पिटलमध्ये एक व्यक्ती आला आणि त्या कंपाऊंडरला विचारतो भाई कितना टाइम लगेगा, तर त्याचं आन्सर होतं जास्त टाइम नाही लगेगा. अशा पद्धतीचं हे एक आन्सर होतं. आणि दुसरं एक आहे तर त्याच्यामध्ये एक काका पुढच्या काकांसोबत कन्वर्जन करतात हिंदीवाल्यांसोबत. ठीक आहे. आणि भाजीवाला तिथं आलेला राहतो. ठीक आहे. तर ते म्हणतो भाजी घ्यायची का असं ते विचारायचं होतं त्याला. ठीक आहे. तर ते काका त्याला म्हणतात काका भाजी घेणे की क्या. ठीक आहे. अशा पद्धतीची आपली हिंदी आहे. तर मला जशी पॉसिबल होईल तसे मी माझ्या पद्धतीनं कन्वर्जन करण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. दिस इज आवर पार्ट सेकंड. ठीक आहे. पार्ट फर्स्ट जर पाहिलेलं नसेल तर त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तो अगोदर एकदा व्यवस्थित बघा आणि नंतर पार्ट सेकंडकडे जा. ठीक आहे. इन दिस पार्ट वी कवर्ड 3 units of our syllabus. First one is chemistry, second one is biotechnology and third one is food acts. ठीक आहे. हे 3 युनिट या पार्टमध्ये कव्हर होणार आहेत. ठीक आहे. आणखी जर कुणी आपलं ॲप जर इन्स्टॉल केलेलं नसेल तर पहिल्या पार्टमध्ये जेव्हा ॲग्रिकल्चर आणि एंटोमॉलॉजीचा पार्ट जो झालेला आहे पार्ट फर्स्टमध्ये ॲग्रिकल्चर आणि एंटोमॉलॉजीचा, दॅट ऑल नोट्स आर अपलोडेड ऑन दिस ॲप. द ॲप नेम इज PK Agri Academy. You have to install it from Play Store. Then click on study material section. You will get all the PDF notes. ठीक है, which required for FCI. ठीक है. चलो, in first part we cover these 2 units agriculture and entomology in detail. ठीक आहे. पार्ट फर्स्ट मध्ये ॲग्रिकल्चर आणि एंटोमॉलॉजी खूप डिटेलमध्ये आपण घेतलेलं आहे आणि तुम्ही त्याला अभ्यासाला सुद्धा लागलेला आहात. ठीक आहे. इन दिस पार्ट वी कवर्ड बायोटेक्नॉलॉजी, केमिस्ट्री अँड सम फूड ॲक्ट्स. राईट. सो फर्स्ट युनिट इज chemistry. Before going for reference book material, you have to understand the syllabus or what examiner demands. ठीक है. syllabus को पहले अंडरस्टैंड करना है प्रॉपरली. what parts or what sub parts included in chemistry. ठीक है. while you analyze this syllabus you will get या पार्ट मध्ये या केमिस्ट्रीच्या पार्टमध्ये 4 युनिट आहेत असं तुम्ही सिलेबसचं अनालिसिस जर केलं तर कळेल. फर्स्ट वन इज फिजिकल केमिस्ट्री. बघा व्यवस्थित बघा सावकाश. ठीक आहे. फिजिकल केमिस्ट्री. सेकंड युनिट आहे बघा इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री. द सेकंड युनिट इज इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री. right. And third one is organic chemistry. right. third कौन सा है? organic chemistry. and fourth one is biochemistry. it means you have to study these 4 sub units in chemistry part. right. physical chemistry. हां, चला इथपर्यंत व्यवस्थित कळलं की सिलेबसमध्ये नेमकं काय आहे आणि काय अभ्यास करायचं. ठीक आहे. हे 4 युनिट सिलेबसला व्यवस्थित दिलेले आहेत आणि 4 युनिट आपल्याला अभ्यासायचे आहेत. ठीक आहे. फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री अँड बायोकेमिस्ट्री. आता 1 बाय 1 बघूयात. फर्स्ट आहे फिजिकल केमिस्ट्रीवाला पार्ट. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, सर इसके लिए क्या पढ़ना है, केमिस्ट्री का पार्ट कहाँ से कवर करना है. ठीक है. इसके लिए आपको 2 बुक्स रेफर करने हैं. ठीक है. फर्स्ट वन इज लूसेंट जनरल साइंस. सम पार्ट ऑफ केमिस्ट्री आर कवर्ड फ्रॉम दिस बुक एंड सम रिमेनिंग पार्ट्स. इसके लिए आपको टेक्स्ट बुक ऑफ 11th स्टैंडर्ड ऑफ NCERT ऑफ स्टैंडर्ड पार्ट सेकंड. ठीक है. इसकी इमेज भी मैंने यहाँ पे दिखाई है. ये आपको पढ़ना है. ठीक है. ह्या 2 पार्टमधनं तुमचा, या 2 बुकमधनं तुमचा सिलेबस कव्हर होणार. कशाचा? केमिस्ट्रीचा. हा. Our first unit is physical chemistry.
ठीक है. What exactly sub points are included in physical chemistry? There are 3 points. In physical chemistry, you have to understand or learn 3 points, which is that structure of atoms, chemical bonding and radioactivity. सर यहाँ तक तो सब बढ़िया है. हमें पता चला है कि केमिस्ट्री में क्या स्टडी करना है, कितने यूनिट्स है, कितने सब यूनिट्स है. ठीक है. फिजिकल केमिस्ट्री में क्या स्टडी करना है ये यहाँ तक सब पता है. लेकिन ये मैं पढ़ूँ कहाँ से? ठीक है. हे मी कुठून वाचू? राइट. इसके लिए आपको लूसेंट का मैंने जो फर्स्ट टाइम इमेज जो बताई लूसेंट बुक, इसमें आपको पेज नंबर 175 टू पेज नंबर 178 यहां तक आपको ये पढ़ना है. फिजिकल केमिस्ट्री वाला पार्ट, इसमें आपका सब ये फिजिकल केमिस्ट्री वाला पार्ट हो जाएगा. राइट. सेकंड यूनिट आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. ठीक आहे. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये 2 युनिट आहेत. You have to study 2 sub units in inorganic chemistry. First one is periodical tables, second one is metals and non-metals. Right? हे 2 सब युनिट आहेत. Periodical tables आपण जो 10th स्टँडर्डला 11th स्टँडर्डला आपण जो पढ़तो periodical table तो आहे. इथे तुम्हाला सगळं त्याचं बेसिक्स करून घ्यायचंय. मेटल्स अँड नॉन मेटल्स. ठीक आहे. हा एक भाग आहे. सुरुवातीला काय करा तुम्ही, मेटल्स किती आहेत, टोटल नंबर ऑफ नॉन मेटल्स किती आहेत. ठीक आहे. हे एकदा प्रॉपरली कॅटेगराइज करून घ्या. देन प्रॉपर्टीज ऑफ मेटल, उसमें फिजिकल प्रॉपर्टी और केमिकल प्रॉपर्टी, ये आपको पढ़ना है. कहाँ पे? मेटल और नॉन मेटल में. राइट. हाँ. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काय सर्व समजलेलं आहे. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आम्हाला 2 युनिट अभ्यासाचे. पहिला आहे पिरियॉडिकल टेबल, सेकंड वन आहे बेसिक्स ऑफ मेटल्स आणि नॉट मेटल. इथपर्यंत सगळं ओके. आता हे कुठून वाचायचं? हे वाचायचं तुम्ही लुसेंट बुकच्या पेज नंबर 207 टू पेज नंबर 235. राइट. याच्यामध्ये तुमचा सगळा हा इनऑर्गॅनिक केमिस्ट्री वाला पार्ट सगळा कव्हर होऊन जाणार आहे. थर्ड युनिट आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ठीक आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये काय दिलेले सिलेबस मध्ये? बेसिक्स ऑफ अल्केन्स, अल्काइन्स, अल्कोहोल, अल्डिहाइड्स अँड ऍसिड्स. you have to understand, you have to learn, you have to study this 5 सब यूनिट्स अंडर ऑर्गेनिक केमिस्ट्री पार्ट. राइट. इसके लिए क्या पढ़ना है? इसके लिए एनसीईआरटी का जो बुक मैंने फर्स्ट टाइम बताया था इमेज में. ठीक है. एनसीईआरटी बुक्स ऑफ स्टैंडर्ड 11 पार्ट 2, इसमें आपका ये पार्ट कवर हो जाएगा. सर ये पूरा का पूरा बुक पढ़ना है क्या? नहीं, सगळंच्या सगळं नाही वाचायचंय. ह्या त्या बुकचं इमेज आहे पार्ट 2. याच्यामध्ये तुम्हाला युनिट नंबर 13 हा जो दिलेला आहे, युनिट नंबर 13 याच्यामध्ये तुमचा हा पार्ट कव्हर होणार आहे. बघा, क्लासिफिकेशन, अल्केन्स, अल्काइन्स सगळं याच्यामध्ये हा युनिट कव्हर होऊन जाणार आहे तुमचा एनसीईआरटी मधनं. राईट. त्यामुळे सांगितलं होतं की केमिस्ट्रीचा जेवढा युनिट आहे तो तुम्हाला 2 बुक आहेत, एक लुसेंट आणि दुसरा आहे 11th स्टँडर्डचं एनसीईआरटी बुक. कुठून काय वाचायचं हे सगळं तुम्हाला क्लिअर झालेलं आहे. और 4th यूनिट इज बायोकेमिस्ट्री. इसके लिए आपको थोड़ा सा अलग से बुक पढ़ना है. ये लुसेंट और 11th स्टैंडर्ड में कवर नहीं होगा. इसके लिए आपको सेमिस्टर की नोट्स जो अपना बायोकेम जो सब्जेक्ट रहता है, बायोकेम आपला सब्जेक्ट असतो बघा आपल्याला सेमिस्टरमध्ये. ठीक आहे. बायोकेमच्या सब्जेक्टमधनं तुमच्या इझिली तुमच्या ह्या 3 गोष्टी होतील. कुठल्या? कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स आणि फॅट्स. ठीक आहे. बायोकेमिस्ट्रीच्या बुकमधनं ह्या लर्न करून घ्या. ठीक आहे. बायोकेमची जी काय आपली सेमिस्टर नोट्स आहे तिथली. यूनिट सेकंड आहे बायोटेक्नोलॉजी. बायोटेक्नोलॉजी में सबसे ज्यादा कॉन्सन्ट्रेशन कौन से पार्ट पे करना है? ठीक आहे. बायोटेक्नॉलॉजी मध्ये सगळ्यात जास्त महत्त्व कशाला द्यायचं, कशावरती क्वेश्चन्स फ्रेमवर्क होऊ शकतात? ऑब्वियसली जेनेटिक इंजिनिअरिंग वरती तुम्हाला क्वेश्चन येणार. देन फर्स्ट प्रायोरिटी टू जेनेटिक इंजिनिअरिंग. राइट. सेकंड प्रायोरिटी टू बायोटेक्नोलॉजिकल प्रिंसिपल्स. राइट. और ये पैथोजन कंट्रोल वाला जो पार्ट है, पैथोजन कंट्रोल, ये आपका आप जो एंटोमोलॉजी पढ़ रहे हो और पैथोलॉजी जो कोई पार्ट पढ़ रहे हो, इसमें ये पार्ट कवर हो जाएगा, पैथोजन्स एंड कंट्रोल्स. ठीक है. दैट्स व्हाई यू हैव टू कॉन्सेंट्रेट मोर ऑन जेनेटिक इंजीनियरिंग एंड बायोटेक्नोलॉजिकल प्रिंसिपल्स. सर यहाँ तक ओके. और ये कहाँ से पढ़ना है, इसके लिए सोर्स कौन सा बेटर है?
ये जेनेटिक इंजीनियरिंग और बायोटेक्नोलॉजिकल प्रिंसिपल्स के लिए आपको एक एग्रीमून से एक सेमिस्टर की नोट्स लेनी है. उसका टाइटल ये प्रिंसिपल्स ऑफ प्लांट बायोटेक्नोलॉजी. ठीक आहे. याची जी PDF आहे ती मी आपल्या ॲपवरती टाकलेली आहे. इसकी PDF आपको ऐप पे मिल जाएगी. ठीक है. ये कोर्स कौन सा जेनेटिक इंजीनियरिंग और बायोटेक्नोलॉजिकल प्रिंसिपल्स वाला पार्ट, राइट, agrimoon.com, यहाँ से पढ़ना है. हाँ, रेस्ट ऑफ द पार्ट्स और इफ पॉसिबल, अगर आपको पॉसिबल है तो देन गो फ्रॉम दिस बुक. ठीक आहे. बायोटेक्नॉलॉजी एक्सपांडिंग हॉरिझॉन्स. ठीक आहे. याच्यामध्ये खूप चांगलं दिलेलं आहे बाय BD सिंग. मला सध्या तरी याची PDF भेटलेली नाही. तुम्हाला जर पॉसिबल असेल तर तुम्ही PDF याची तुम्हाला जसं पॉसिबल जिथून पॉसिबल तिथून घ्या आणि या बुकमधनं काही पार्ट जो बायोटेक्नॉलॉजीचा तो रीड करण्याचा प्रयत्न करा. मला जशी PDF भेटेल तशी मी ॲपवरती टाकेल आपल्या. राइट, चलो. हाँ, अब लास्ट पार्ट है फूड एक्ट्स. इसमें फर्स्ट है फूड प्रिवेंशन एक्ट 1964, देन है फूड सेफ्टी एंड स्टैंडर्ड एक्ट 2006. फूड सेफ्टी एंड स्टैंडर्ड एक्ट ये 2006 का है और फूड सेफ्टी एंड स्टैंडर्ड रेगुलेशन एक्ट ये है 2011 का. ठीक है. देन है राइट टू इंफॉर्मेशन. राइट टू इंफॉर्मेशन के लिए कोई भी ऑनलाइन सोर्स यूज करो. सिंपली सर्च इन गूगल एज राइट टू इंफॉर्मेशन एक्ट 2005. यू विल गेट ऑल द PPT ऑफ दिस कोर्स. राईट, तुम्हाला सगळ्या PPT राईट टू इन्फॉर्मेशनच्या बाबतीत भेटून जातील. आणि यांच्या बाबतीत जे आता रिमेनिंग ऍक्ट जे आहेत याची एक चांगली PDF माझ्याकडे आहे, ती मी ॲपवरती टाकेल. PF एक्ट, इसकी PDF आपको ऐप पे मिल जाएगी. सब एक्ट जितने एक्ट है इसकी PDF आपको मिल जाएगी ऐप पे. राइट टू इंफॉर्मेशन ऐप. चलो, दिस इज ऑल अबाउट योर पार्ट सेकंड ऑफ केमिस्ट्री, बायोटेक्नोलॉजी एंड एक्ट्स. केमिस्ट्री के लिए क्या पढ़ना है, कहाँ से पढ़ना है, कितना पढ़ना है. बायोटेक्नोलॉजी कहाँ से कवर होता है, कि किस पार्ट पे ज़्यादा कंसंट्रेशन करना है, ये भी अंडरस्टैंड हुआ है. और थर्ड पार्ट जो रहता है वो एक्ट वाला भाग, उसकी PDF मैं ऐप पे डाल दूंगा. चलो, या व्यतिरिक्त जर तुमचे काय डाऊट जर असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. ठीक आहे. टेलिग्राम चॅनल, तिथे तुम्हालाही भेटून जातील सगळ्या गोष्टी. चलो, विथ दिस वर्ड्स आय टेक अ ब्रेक. थँक्यू सो मच.